नगरमधील मतदारसंघामधील सर्व वडीलधारी मंडळी, सर्व शिवप्रेमी, शिवभक्त, सर्व धनंजयजी मुंडे साहेबांवर प्रेम करणारे त्यांचे सर्व सहकारी, प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादानं नामदार धनुभाऊचं कुठलंही कार्य याची सुरुवात ही होत असते आणि त्यांच्या आशीर्वादानं कशा पद्धतीनं वाटचाल धनुभाऊची चालू आहे हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मी देणं लागतो, मी बोललेलो आहे, हा शब्द माझा आहे, हा शब्दाचं राजकारण करणारा आहे. मला वाटतं नगर परिषदेच्या वेळेस जी काही परळीकरांची, सर्व शिवप्रेमींची, शिवभक्तांची मागणी होती की या ठिकाणी हा शिवछत्रपतींचा चांगला पुतळा हा झाला पाहिजे, जुनी मागणी ही होती, मलाही माहिती आहे. आणि वेळोवेळी भाऊ भेटल्यानंतर त्याची चर्चा व्हायची की परळीला मला असा असा पुतळा तयार करायचा आहे, चांगले मूर्तिकार, शिल्पकार तुम्ही पहा. फार दिवसापासून ते पाहत होते. नगर परिषदला आपल्याला त्यांनी शब्द दिला आणि ती वचनपूर्ती, शब्दपूर्ती, दिलेला शब्द जो की निवडणुकीमध्ये दिला. आजकाल आपण पाहतो निवडणुकीमध्ये दिलेले शब्द हे कशा पद्धतीने पाळले जातात किंवा त्याचा अर्थ, दिलेल्या शब्दाचा अर्थ सामान्य नागरिक हे कशा पद्धतीने लावतात हे आपल्याला. अशा वेळेस लोक म्हणतात ते चालत राहत, निवडणुकीत दिलेला शब्द होईल जाईल तेव्हा खरे की एकंदरीत सामान्य माणसाची, मतदार मायबापाची, जनतेची, नागरिकाची भावना ही कुणाकडे बघत असताना असते सामान्यपणे. परंतु असे फार कमी लोक, कमी नेते, कमी कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी हे आज समाजामध्ये काम करतायत. ज्याने समाजाची बांधील, तत्वाचं, नीतीचं, शब्दाचं राजकारण, मला असं वाटतं, मी पाहतो दादांबरोबर काम केलेले बाबुराव दादा या ठिकाणी आहेत. जुनं वडिलांचं जे काही राजकारण होतं, जे 90च्या पहिलेच ते राजकारण शब्दाचं होतं, नीतीचं होतं, तत्वाचं होतं. पण थोडस मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आता फक्त बोलण्यासाठी ह्या शिल्लक राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आताचं राजकारण फार बदलून गेलं, झटपट सगळ्या गोष्टी झाल्यात, आहे का नाही? नाही तर सांगा. अशा पद्धतीचं राजकारण हे आताच झालंय. ही लोकशाहीची शोकांतिका आहे म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. परंतु शब्दाचं राजकारण आजही काही लोक करतात. शब्द पाळतात, दिलेला शब्द हा पाळतात आणि या ठिकाणी धनुभाऊच्या माध्यमातून ही जी काही वचनपूर्ती धनुभाऊनी या ठिकाणी केली आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, ही जी काही मन आहे ती भाऊला या ठिकाणी मला असं वाटतं एकदम चांगल्या पद्धतीने लागू होते. वास्तविक पाहता हा कार्यक्रम 19 फेब्रुवारीला म्हणजे शिवजन्मोत्सवाच्या दिवशी, शिवजयंतीच्या दिवशी घेण्याचा नियोजित होतं. परंतु अचानक आबा आपल्यातनं निघून गेले. दादांच्या हाताने हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार होता, परंतु त्या दुःखद घटनेमुळं हा सोहळा त्यावेळेस होऊ शकला नाही. 2-3 दिवसापूर्वी भाऊंचा फोन मला आला, अधिवेशन चालू आहे, त्यांनी सूचना केली आपण तिथं जा आणि अश्वारूढ आपला हा जो काही पुतळ्याचा कार्यक्रम आहे
याच्या लोक अर्पण सोहळ्याला आपण उपस्थित राहा आणि त्यांच्या सूचनेवरून मी इथं उपस्थित राहिलो. इथं आल्यानंतर हा अश्वारूढ पुतळा इथं पाहिल्यानंतर अंगावर शाळे येणार याचं शिल्प आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा हा पुतळा. फक्त मी एक गोष्ट या ठिकाणी एक शिवप्रेमी शिवभक्त म्हणून सांगल, भैयाला सांगल, आपले अजयजी मुंडे यांना सांगल किंवा सर्व शिवप्रेमीला नगर परिषदला एक सांगल की इथं लवकरात लवकर जे काय आहे चांगली लिफ्ट या पुतळ्याच्या जवळ, जेणेकरून जे काही शिवप्रेमी आहेत त्यांना तिथं त्या महाराजांना वंदन करण्यासाठी जे काही आपण हार टाकतो, पुष्पहार टाकतो, ते या ठिकाणाहून नाही तर वरती जाऊन महाराजांना त्या ठिकाणी घालता यावं अशी सुसज्ज अशी लिफ्ट त्या ठिकाणी आपण करावी. नगर परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आहे, आपल्या विचाराची आहे. ती जर लिफ्ट लवकर झाली तर येणाऱ्या पुढच्या शिवजयंतीला ही एक गोष्ट या ठिकाणी मी निश्चितपणाने आवर्जून सांगल. पुढच्या वर्षीपासून आताच मध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर बीडला शिवजयंती, शिवजन्म उत्सव, शिवगर्जना या महानाट्याच्या माध्यमातून आणि अतिशय पारंपरिक पद्धतीनं शिवजन्म उत्सव मिरवणूक साजरी करून त्या ठिकाणी मिरवणूक काढली होती. त्या महानाट्याला भाऊ होते. भाऊंनी त्या ठिकाणी मला म्हणले की पुढच्या वर्षीपासून परळी येते अतिशय नियोजनबद्ध तुम्हाला तुमच्या ज्या काही आयडिया आहेत, कल्पना आहेत त्या सांगा. आपण पुढच्या वर्षीपासून परळी येथे दर 19 फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणावर शिवजन्म उत्सव साजरा करणार आहोत. तर ती शिवछत्रपतींची मिरवणूक सुद्धा या ठिकाणाहून निघावी किंवा या ठिकाणी त्या शिवछत्रपतींच्या मिरवणुकीचा समारोह एक नवीन बांधला. मी इथं अजयरावला विचारलं तर इथूनच मिरवणूक निघते किंवा समारोप होता असं सांगितलं. परंतु आता भाऊंच्या माध्यमातून इथं अश्वारूढ असा पुतळा या ठिकाणी उभा राहिलाय. चांगली दैदिप्यमान अशी मिरवणूक तो शिवजन्म उत्सव सोहळा पुढच्या काळापासून या ठिकाणी सुरू व्हावा अशी अपेक्षा सर्व शिवप्रेमी शिवभक्तांच्या वतीनं या ठिकाणी करतो. आणि हे जे काही काम नाथ प्रतिष्ठाननी इथं शब्दपूर्ती केली आहे, वचनपूर्ती केली आहे. आमचे शिवभक्त शिवप्रेमी निश्चितपणानं हे जे दिलेल्या शब्दाला जागण्याचं काम भाऊनी केलंय त्याला कधीही विसरणार नाही अशी सर्व शिवप्रेमी आणि शिवभक्तांच्या वतीनं मी या ठिकाणी ग्वाही देतो. इथं बोलत असताना बाबुराव दादांनी सांगितलं की बाबा कशी परिस्थिती, कशा अवस्थेतून आपण आता वाटचाल करतो. अतिशय प्रतिकूल अशी परिस्थिती आहे. आता हा मार्चचा महिना कडक रखरखत ऊन या महिन्यामध्ये पाहिजे, परंतु कशा पद्धतीनं अवकाळी पाऊस अवकृपा निसर्गाची होतीये. माझा बळीराजा कसा अडचणीत आहे ती व्यथा या ठिकाणी दादांनी मांडली. परंतु मी म्हणाल की दादा खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींच्या विचाराची आज गरज येऊन पडली. त्या काळामध्ये सोन्याचा नांगर असेल किंवा बळीराजाला जमीन मोजणीच्या माध्यमातून शिवरायांनी कशा पद्धतीनं शेतकरी राजाला, बळीराजाला त्या आपल्या राजांनी दिलासा दिला होता. त्या राजाचे विचार या अश्वारूढ पुतळ्याकडे बघून निश्चितपणानं ते विचार कुठेतरी जागे होतील. आणि आमचा बळीराजा जो काही खचलाय, जो काही आता नैराश्याच्या भावनेमधनं चुकीच्या मार्गावर चाललाय, त्याला एक पद्धतीची प्रेरणा, एक पद्धतीचा उत्साह या अश्वारूढ पुतळ्याच्या माध्यमातून निश्चितपणानं प्रेरणा भेटेल. आणि नाथ प्रतिष्ठानचं ज्या पद्धतीनं काम चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये, या तालुक्यामध्ये काम इथं चालू आहे. 27 तारखेला धनुभाऊच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह ज्याची खऱ्या अर्थानं अशा परिस्थितीमध्ये करत खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यामध्ये मनातून काहीतरी आपण केलं पाहिजे. आपल्या भागातील लोकांना त्या ठिकाणी शेतकरी, शेतमजूर, दीन दलित दुबळे त्या ठिकाणी त्यांना कुठेतरी दिलासा भेटला पाहिजे. अशा अडचणीच्या काळामध्ये त्याला कुठेतरी आधार भेटला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून बीड जिल्ह्यामध्ये नाथ प्रतिष्ठान आहे आणि
गेवराई इथं शारदा प्रतिष्ठान आहे, हे दोनच प्रतिष्ठान एकदम काही असो. विषय असा असतो की आजकाल जे काही कामं होतात किंवा ज्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जे काही कामं होतात ते आपण बघतो की बाबा ते फक्त निवडणुकीत एखादा उपक्रम जर हातात घेतला, सामुदायिक विवाह जर एखाद्याने कार्यक्रम घेतला, मी कुणाचं नाव घेणार किंवा अजून एखादा सामाजिक भावनेतनं बांधिलकीतून एखादा उपक्रम होतात तर तो तेवढा पुरता असतो. अमुक एक काहीतरी ध्येय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते केलेलं असतं. परंतु नाथ प्रतिष्ठान असेल किंवा शारदा प्रतिष्ठान असेल, मी ठामपणे सांगू शकतो काही हो निवडणुकीत हार जीत चालू असते, कमी जास्त चालू असते. सगळे ऋतू ते सारखे नसतात, उन्हाळ्या पावसाळ्या हे चालू असतात. परंतु आपलं काहीतरी देणं लागतं, आपण काहीतरी केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून धनुभाऊचं नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम. आता मला वाटतं या सामुदायिक विवाह सोहळ्याचं वर्ष हे 9वं वर्ष या ठिकाणी आहे. 9 वर्ष झालेत आणि जवळपास 900 घरं बसवण्याचं, संसार उभा करण्याचं काम या नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागच्या कालखंडामध्ये हे झालेलं आहे. निश्चितपणानं ह्या लोकांचे आशीर्वाद धनुभाऊंच्या बरोबर आहेत, नाथ प्रतिष्ठानच्या बरोबर आहेत. येणाऱ्या 27 तारखेला सुद्धा या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आपण जास्तीत जास्त संख्येनं, कारण हा अतिशय महत्वाचा करणं ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये आपण सहभागी होणं किंवा त्याच्यामध्ये आपल्या लेकीवाडीचे विवाह लावणं हे अतिशय महत्वाचं. आजकाल नाहीतर अतिशय घाण विषय मी बोलत असतो की गेटकीन म्हणतो आपण, गेटकीन म्हणतो, पण खर्च नियोजन करून लग्न तयारीने केलेल्या लग्नापेक्षा डबल खर्च हे आपल्याला लक्षात नाही, जाणवत नाही आपल्याला. परंतु नाही हो, माझ्या लेकीचं लग्न आहे, मांडव माझ्या घरासमोरच पाहिजे, ही जी काही भावना आहे कुठंतरी आता निश्चितपणानं बाजूला ठेवली पाहिजे. आणि अशा पद्धतीच्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आपलं त्या ठिकाणी हे कार्य आपण केलं पाहिजे, अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी करतो. परत एकदा नाथ प्रतिष्ठान धनुभाऊ यांचं आणि या नगर परिषदेचं मी शिवप्रेमी म्हणून, शिवभक्त म्हणून मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आणि अशा चांगला असा हा अश्वारूढ पुतळा आपण या पलरीकरांच्या त्या ठिकाणी लोकार्पण केला, उभा केला, त्याबद्दल आपणा सर्वांचं अभिनंदन इथं करतो. माझा आदरातिथ्य केलं, सत्कार केला त्याबद्दल आयोजकाचं त्या ठिकाणी आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद.